चला तर शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जी आर निघलेला आहे. हा जी आर 18 सप्टेंबर 2023 चा आहे आणि हा आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. कारण या जी आर मध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की आपल्या महाराष्ट्रामधील ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, नगर परिषद शाळा आहेत, महानगरपालिकेच्या शाळा आहेत आणि काही शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत, यांना गव्हर्नमेंट आता दत्तक देणार आहे. आणि हे दत्तक कशा प्रकारे देणार आहे हे आपल्याला माहीत असणं फार आवश्यक आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा आपल्याला करायची आहे. तर चला आपण हा जी आर बघू आता काय आहे ते. राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व माध्यमाच्या शाळांसाठी दत्तक शाळा योजना ही एक नवीन योजना आता आलेली आहे. आणि हे लक्षात घ्या, हा कालचा जी आर आहे, त्यामुळे आपल्या सर्वांना आणखी अलर्ट राहावं लागेल की आता ह्या नवीन काय आहे याच्यामध्ये हे तुम्हाला समजून घ्यावायचं आहे. दत्तक शाळा योजना राबवण्याबाबत असं त्यांनी दिलेलं आहे. आणि हा महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक 18 सप्टेंबर 2023 चा जी आर आहे, म्हणजे लेटेस्ट कालचा जी आर आहे. पुन्हा या जी आर मध्ये सुरुवातीला प्रस्तावना दिलेली आहे. आपण प्रस्तावना काही वाचणार नाही कारण जी आर खूप मोठा आहे. तर इथून शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयामध्ये काही महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण वाचून त्यानंतर आपण पुढे जाणार आहे. शासन निर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे की योजनेची व्याप्ती काय राहणार आहे. म्हणजे ही जी योजना आहे कुठली, इथं सुरुवातीला त्यांनी दिलेली आहे दत्तक शाळा योजना. या योजनेची काय व्याप्ती राहणार आहे ते आपल्याला या शासन निर्णयामध्ये दिलेलं आहे आणि त्याचं सध्या आता अवलोकन करायचं आहे. त्या निर्णयावर आपल्याला चर्चा करायची आहे. बघा, याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे योजनेची व्याप्ती 1 नंबर मध्ये दिलेला आहे. राज्यातील केवळ शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधीनस्थ असलेल्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी दत्तक शाळा योजना लागू राहील म्हणतात. म्हणजे एक लक्षात द्या, राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, शासकीय म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट जसं शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा असेल ते, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था याच्यामध्ये जिल्हा परिषद पण येते, नगर परिषद पण येते आणि महानगरपालिका पण येते. आणि ह्या सर्व शाळा जर समजा एखादी कंपनी म्हणा किंवा एखादा ट्रस्ट म्हणा, ते जर दत्तक घ्यायला तयार असेल तर महाराष्ट्र शासन त्यांना दत्तक देण्यास तयार आहे. मग त्यांनी दत्तक घेतल्यानंतर त्यांची काय काय जबाबदारी राहणार आहे, ती जबाबदारी याच्यामध्ये त्यांनी विशेष केलेली आहे, ते आपल्याला पुढे बघायची आहे. दत्तक शाळा योजनेची जे काही उद्दिष्ट आहेत ते उद्दिष्ट इथं त्यांनी दिलेले आहेत. बघा, शाळांच्या इमारतींची दुरुस्ती, देखभाल, रंगरंगोटी करण्यासाठीची व्यवस्था विकसित करणे. म्हणजे शाळाच्या ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत, नगर परिषद शाळा आहेत, महानगरपालिकेच्या शाळा आहेत, काही खाजगी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आहेत, जर ह्या शाळा जर कोण दत्तक घेतल्या, म्हणजे एखादी म्हणा किंवा एकापेक्षा जास्त शाळा जर कोण दत्तक घेतल्या, तर ते जे दत्तक घेणार समजा हे आहे, जी काही कंपनी असेल त्या कंपनीची काय जबाबदारी राहणार आहे, तर ते त्यांनी सांगितलं की त्या इमारतीची त्यांना दुरुस्त करावं लागेल, त्यानंतर त्याची रंगरंगोटी करावं लागेल आणि त्यानंतर तिथली व्यवस्था विकसित करावी लागेल. असे त्यांनी त्यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे. त्यानंतर पुढे महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता व दर्जा उंचावण्यास मदत करणे. म्हणजे त्या शाळेमध्ये जे शिक्षण दिले जाते त्या शिक्षणाची गुणवत्ता, मग आता तिथं काहीतरी भौतिक सुविधा निर्माण करणे हा सुद्धा याच्यामधला भाग असेल. जर समजा आपल्या लॅब असेल तर त्या लॅबमध्ये ॲपरेटर्स, जर डिजिटल शाळा करायची असेल तर स्मार्ट बोर्ड वगैरे, जर काही फर्निचर वगैरे लागत असेल तर ते, अशा बाबतीतली ही जबाबदारी दिसते आहे. विद्यार्थ्यांच्या नोंदणीचे प्रमाण वाढवून त्या योगे शिक्षणाचा सर्वदूर प्रसार करणे. म्हणजे जे काही विद्यार्थी शाळाबाह्य विद्यार्थी राहतील ते शाळाबाह्य विद्यार्थ्यांची म्हणजे नोंदणी झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या वाढली पाहिजे, ही सुद्धा एक त्यांच्यावरती जबाबदारी टाकणार आहेत. दर्जेदार शिक्षणाच्या सर्वदूर प्रचारासाठी आवश्यक संसाधनांची जुळवणी करणे. म्हणजे दर्जेदार जर शिक्षण द्यायचे असेल तर तिथं काहीतरी भौतिक सुविधा जर आपल्याला निर्माण करायच्या असतील तर ते सुद्धा त्यांना करावं लागणार आहे. त्यानंतर गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच आरोग्य, स्वच्छता, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
क्रीडा, कौशल्य इत्यादी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे. पुढे दिलेले आहे त्यांनी दत्तक शाळा योजनेच्या समन्वयासाठी समन्वय समितीचे गठन केलेले आहे. म्हणजे जो काही समजा एखादा फर्म आहे, तो फर्म जर ती शाळा दत्तक घेत असेल तर तो प्रस्ताव कोणाकडे सादर करायचा, त्याच्या इथं कमिटी दिलेल्या आहेत. काही राज्यस्तरीयच्या कमिट्या आहेत, काही त्याच्यानंतर झेडपीवरच्या कमिट्या आहेत, काही महानगरपालिकेच्या कमिट्या आहेत. ह्या वेगवेगळ्या कमिट्या याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तर याच्याशी आपला फार काही हे येत नाही. म्हणजे आपल्यावर काय त्याचा हे होणार आहे, म्हणजे आपल्याला काय त्याच्यापासून फायदा होईल ते आपल्याला बघायचं आहे. हे जिल्हा परिषदच्या शाळांच्या बाबतीत त्यांनी कमिटी नेमलेली आहे. त्याचे अध्यक्ष कोण राहतील, त्याचे सदस्य कोण राहतील, असं इथं दिलेलं आहे. आता या वरील समन्वय समितीचे कार्य इथं दिलेलं आहे. तर ते त्यांनी प्रस्ताव सादर करायचा, तो कसा मंजूर करायचा, किती वर्षासाठी मंजूर करायचा, हे सगळं त्या समन्वय समितीकडे जाणार आहे बघा. तर ते सुद्धा मी काही फार काही वाचत नाही. आता इथं दत्तक शाळा योजनेचे स्वरूप त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे एखादी शाळा जर एखाद्या ट्रस्टीला दत्तक घ्यायची असेल किंवा एखाद्या कंपनीला दत्तक घ्यायची असेल तर त्याचं स्वरूप काय राहणार आहे ते त्यांनी इथं या 4 नंबरच्या मुद्द्यामध्ये दिलेलं आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, आपल्या समाजामध्ये काही दानशूर व्यक्ती आहेत, सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उपक्रमे, अशासकीय स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट ऑफिसेस इत्यादी घटक यापुढे त्यांचा उल्लेख देणगीदार असा करण्यात आला आहे. राज्यातील कोणतीही एक अथवा त्यापेक्षा अधिक शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधीनस्थ शाळा 5 वर्ष अथवा 10 वर्षे या कालावधीसाठी दत्तक घेऊ शकतील. म्हणजे हे जे वरचे आहेत, काही समाजातील दानशूर व्यक्ती आहे, काही कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत, काही सार्वजनिक खासगी क्षेत्रातील उपक्रम आहेत, काही अशासकीय स्वयंसेवी संस्था आहेत, यांना जर एखादी शाळा दत्तक घ्यायची असेल तर ते एक तर 5 वर्षासाठी दत्तक घेऊ शकतात किंवा 10 वर्षासाठी ती शाळा दत्तक घेऊ शकतात, असं त्यांचं असं इथं त्यांनी दिलेलं आहे पहिला. त्यानंतर देणगीदारांनी दत्तक घेतलेल्या शाळेचे पालकत्व त्यांना स्वीकारावे लागेल व निश्चित करण्यात आलेल्या कालावधीसाठी त्या त्या शाळेच्या गरजेनुसार वस्तू व सेवा यांचा पुरवठा करावा लागेल. म्हणजे एखादी शाळा जर 5 वर्षासाठी समजा दत्तक घेतली तर त्या शाळेचं पूर्ण पालकत्व त्या कॉर्पोरेट सेक्टरला स्वीकारावं लागणार आहे आणि तिथं ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा त्यांना गरजेनुसार पूर्ण कराव्या लागणार आहेत. पुढे यांनी दिलेलं आहे, या योजनेअंतर्गत देणगीदारांना रोख रकमेच्या स्वरूपात देणगी देण्यास परवानगी नसेल. त्यांना रोख रकमेच्या स्वरूपात त्या शाळेला देणगी देता येणार नाही. त्यांना वस्तूच्या स्वरूपात सगळं काही करावं लागणार आहे. केवळ वस्तू व सेवा या स्वरूपातच देणगी देता येईल, असं यांचं म्हणणं आहे. आणि त्याची जे देणगी वस्तू कोणकोणत्या द्यायच्या आहेत तर एक खाली त्यांनी परिशिष्ट अ दिलेलं आहे. त्या परिशिष्ट अ मध्ये सगळं सविस्तर दिलेलं आहे बघा. त्यानंतर देणगीदाराची पात्रता, जो काही समजा असा देणगीदार असेल, जो दत्तक घेते शाळा, त्याची काय पात्रता असेल ते सुद्धा त्यांनी असं इथं दिलेलं आहे. सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील उपक्रमे, कॉर्पोरेट ऑफिसेस यांना कंपनी सामाजिक दायित्व CSR या माध्यमातून देणगीदार म्हणून या योजनेत सहभागी व्हायचे असल्यास त्यांच्याकडे CSR प्रमाणपत्र पाहिजे असणे आवश्यक राहील. अशा देणगीदाराची सेबी या संस्थेकडे शेअर बाजारातील नोंदणीकृत संस्था म्हणून नोंद असणे आवश्यक राहील. यांच्या म्हणजे कोण ह्या शाळा दत्तक घेऊ शकते त्याच्या अटी इथं त्यांनी दिलेल्या आहे किंवा इथं दिलेल्या आहे अशासकीय संस्था, काही अशासकीय संस्था असतात त्या सुद्धा घेऊ शकतात. स्वयंसेवी व सेवाभावी संस्था असतात ते सुद्धा ह्या शाळा दत्तक घेऊ शकतात, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर देणगीनुसार पालकत्वाचा प्रकार इथं दिलेला आहे. म्हणजे तुमची देणगी किती त्याच्यावर ते पालकत्व तुमचं अवलंबून राहणार आहे, किती वर्षासाठी. सर्वसाधारण पालकत्व आणि नामकरण आधारित विशिष्ट पालकत्व. एक तर सर्वसाधारण तुम्हाला ते दत्तक घ्यावं लागेल किंवा तुमचं नाव सुद्धा त्या शाळेला तुमच्याकडे जोपर्यंत आहे त्या ट्रस्टीकडे तोपर्यंत त्या ट्रस्टीचं नाव सुद्धा त्या शाळेला देता येणार आहे, असा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. बघा, सर्वसाधारण पालकत्व याच्यामध्ये काय येते, योजनेत सहभागी होणाऱ्या देणगीदारांना संबंधित शाळेचे पालकत्व 5 अथवा 10 वर्षे इतक्या कालावधीसाठी स्वीकारावे लागणार आहे. या कालावधीत शाळेच्या गरजांनुसार त्यांना वस्तू व सेवांचा पुरवठा करावा लागेल. सर्वसाधारण मध्ये लागणार आहे अशा प्रकारच्या पालकत्वास सर्वसाधारण पालकत्व असे संबोधण्यात येईल, हा पहिला. त्यानंतर नामकरण आधारित विशिष्ट पालकत्व. वरील प्रमाणे योजनेत सहभागी झालेल्या देणगीदारांनी विहित केलेल्या कालावधीत पुरविलेल्या वस्तू व सेवांचे मूल्य खालील प्रमाणे विचारात घेऊन
त्यांनी इच्छा व्यक्त केल्यास, हे फार महत्वाचं आहे, त्यांनी इच्छा व्यक्त केल्यास त्या कालावधीसाठी देणगीदारांनी सुचविलेले नाव शाळेस देण्यात येईल. ते जे देणगीदार आहेत, जे ती शाळा दत्तक घेतील, त्यांना जर त्यांनी सुचवलं की या शाळेला 5 वर्षासाठी आमचं असं असं तुम्ही नाव द्या, तर ते सुद्धा देण्यात येईल, असं यांचं म्हणणं आहे. सदर नाव शाळेच्या सध्याच्या नावाच्या पूर्वी किंवा नंतर लावता येईल. सध्याच्या प्रचलित नावात बदल करता येणार नाही. जे सध्या नाव आहे ते तसंच राहील. त्याच्या अगोदर लावा किंवा त्याच्या नंतर लावा. कालावधी पूर्ण झाल्यानंतर देणगीदाराने सुचवलेले नाव शाळेस लावता येणार नाही. याबाबत विहित देणगी देऊन पुन्हा नंतरच्या कालावधीसाठी मुदतवाढ घेता येईल. आता कालावधी दिला 5 वर्ष, आणि जर 5 वर्ष कोणाला जर शाळा दत्तक घ्यायची असेल तर त्याचं मूल्य आहे 2 कोटी रुपये. जर त्या कॉर्पोरेट सेक्टरला 10 वर्षासाठी जर शाळा दत्तक घ्यायची असेल तर त्याचं जे मूल्य आहे ते 3 कोटी रुपये राहणार आहे. त्याच्यानंतर हे क वर्ग महानगरपालिकेच्या क्षेत्रासाठी वेगवेगळे रेट याच्यामध्ये दिलेले आहेत. हा जी तुम्ही वाचून घ्यावा. ड वर्ग महानगरपालिकेच्या नगर परिषदच्या ग्रामीण भागातील शाळा असतील त्यांचे रेट सुद्धा इथे दिलेले आहेत. ड वर्ग जर नगर परिषद असेल तर ते 50 लक्ष म्हणजे 50 लाखामध्ये सुद्धा त्यांना दत्तक घेता येते. आता योजनेची कार्यपद्धती इथं दिलेली आहे, ते सुद्धा मी काही वाचत नाही. फक्त आता आपण पुढे जे परिशिष्ट याच्यामध्ये दिलेले आहेत, इथे योजनेच्या अटी व शर्ती दिलेल्या आहेत, त्या सुद्धा तुम्ही तो जी आर कालचाच आहे तो डाउनलोड करून तुम्ही वाचू शकता. तुम्हाला याची माहिती असणं आवश्यक आहे, कारण फ्युचरमध्ये तुम्ही शिक्षक बनण्यासाठी म्हणजे एक कॉम्पिटिशन मध्ये उतरलेले आहात. त्यानंतर पुढे आता आपल्याला हे बघायचं आहे की याच्यामध्ये जे दिलेलं परिशिष्ट आहे, म्हणजे कशा प्रकारे ते शाळेमध्ये भौतिक सुविधा निर्माण करू शकतील, त्याच्या काही याच्यामध्ये परिशिष्ट दिलेलं आहे. हे सगळ्यात महत्वाचं परिशिष्ट आहे. पायाभूत व भौतिक सुविधा त्याचा तपशील इथं दिलेला आहे. शाळा इमारतीची दुरुस्ती, देखभाल, रंगरंगोटी, अतिरिक्त वर्ग खोल्या, वाढीव बांधकाम, स्वच्छतागृह, मुली मुले, विशेष गरजा, दिव्यांग असणारी मुले. त्यानंतर स्वच्छतागृह, कर्मचारी शिक्षक यांच्यासाठी, पिण्याच्या पाण्याची सुविधा, कला व हस्तकला खोली, त्याच्यानंतर कर्मचारी शिक्षक कक्ष, ICT लॅब, विज्ञान गणित व भाषा प्रयोगशाळा, व्होकेशनल लॅब, संरक्षण भिंत म्हणजे कंपाऊंड, त्याच्यानंतर प्रवेशद्वार, पाण्याची टाकी, सुविधासह मैदान, रॅम्प, आधुनिक स्वयंपाकघर आणि भोजनाची सुविधा, निवासी वसतिगृह तिथं ते चालवू शकतात. त्यानंतर रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम आणि खेळाचे विविध साहित्य. हे कशामध्ये आलेलं आहे? पायाभूत व भौतिक सुविधांमध्ये. हे त्यांना त्यांच्या देणगीच्या स्वरूपात त्यांना द्यावं लागणार आहे. नंतर पायाभूत इलेक्ट्रिकल सुविधा, पंखे, ट्यूबलाईट, त्याच्यानंतर हे सोलर पॅनल वगैरे आहे, स्वयंपाकाची साधने आहेत. वर्ग खोल्यातील सुविधा, व्हाईट बोर्ड, त्याच्यानंतर ग्रीन बोर्ड, टेबल, खुर्च्या व बेंचेस, स्टेशनरी, खडू, डस्टर, मार्कर, स्केल वगैरे, कपाट, ब्रेन लिपीतील पुस्तके, मोठ्या अक्षरातील पुस्तके आणि तक्ते, विज्ञान आणि गणित पेटी, भाषा पेटी, पाठ्यपुस्तक, शालेय गणवेश, नकाशे. त्याच्यानंतर डिजिटल सुविधामध्ये त्यांनी दिलेलं आहे कॉम्प्युटर, LED प्रोजेक्टर, त्याच्यानंतर हे व्हाईट बोर्ड, स्मार्ट टीव्ही, टॅबलेट, लॅपटॉप, UPS, हे पुढे सगळं त्यांनी दिलंय, प्रिंटर अँड स्कॅनर, त्यानंतर कम्प्युटर एसेसरीज, त्यानंतर आरोग्य सुविधा आहेत. याच्यामध्ये प्राथमिक आरोग्य पेटी, वॉटर प्युरिफायर देऊ शकतात ते, जंतुनाशके, मास्क, थर्मामीटर, हात धुण्याची सुविधा, श्रवण यंत्र, व्हीलचेअर, त्यानंतर हे वेंडिंग मशीन, डिस्पोजल मशीन, ह्या वेगवेगळ्या याच्यामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत. विविध साधने, बागकाम साहित्य, सुतारकाम साहित्य, पेंटिंग साहित्य, कला संबंधित साहित्य, कौशल्य संबंधित साहित्य, प्रयोगशाळा साहित्य. त्याच्यानंतर वस्तू व सेवेचा अध्यापनाचे जे काही साहित्य लागतील ते सुद्धा याच्यात दिलेलं आहे. देखभाल व दुरुस्ती सुद्धा दिलेली आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर इतर दिलेलं आहे, मार्गदर्शन व समुपदेशन सुविधा, विशिष्ट कौशल्यावर आधारित व्यावसायिक प्रशिक्षण सुविधा, शिक्षकांचे निरंतर प्रशिक्षण, म्हणजे शिक्षकांचं जे प्रशिक्षण आहे याची सुद्धा जबाबदारी जे कॉर्पोरेट सेक्टर दत्तक घेणार आहे त्यांच्यावर यांनी सोपवलेली आहे. तर मित्र, असा हा एक GR निघलेला आहे. पण एक लक्षात घ्या, हा जो GR आहे हा भौतिक सुविधा जी असते त्या शाळेमध्ये त्याच्याशी संबंधित आहे. त्यामुळे हा कर्मचाऱ्याशी संबंधित नाही. कर्मचाऱ्याशी एकच संबंधित आहे. एखादी शाळा जर दत्तक दिली तर मग त्याचं जर मॅनेजमेंट त्या शाळेकडे जर गेलं तर मग ते मॅनेजमेंट तुमच्यावर लक्ष ठेवू शकते.
हा एक त्याच्यामधला एक भाग आहे. कारण त्यांनी असं म्हटलेलं आहे की शिक्षकांचे निरंतर प्रशिक्षण वगैरे त्या कॉर्पोरेट सेक्टरलाच द्यावं लागणार आहे. म्हणजे इथे एक तुमचा भाग याच्यामध्ये येतो. आणि आजच्या या व्हिडिओमधून माझा हाच आपल्याला सांगण्याचा उद्देश होता की ही एक नवीन स्कीम का म्हणजे कालच हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या शालेय व क्रीडा विभागानं काढलेला आहे. हा जी आर आपल्याला माहित असला पाहिजे कारण हा आपल्याशी संबंधित आहे. म्हणून त्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवून आपल्या सेवेशी सादर करीत आहे. मला आशा आहे की आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथं मी आता थांबतोय. नमस्कार.